नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि त्या दिवशी घडलेल्या विविध कथा. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व फार आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते. या दिवशी मुख्य म्हणजे अन्नपूर्णा देवी जयंती म्हणजे अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस, तसेच नरनारायण या जोड देवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. तसेच वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. या दिवशीचे आणखी एक महत्त्व म्हणजे हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानाच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पणे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला हा घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजे न संपणारे असे मिळते असा समज आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे. तसेच महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि पणे देतात. त्या हळदी कुंकू समारंभाचा म्हणजे गौरी उत्सवाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी श्रीकृष्णाशी निगडीत एक अजून कथा आहे. ती कथा म्हणजे श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या घरी त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीसाठी पोहोचले होते. त्यांनी भेटस्वरूप श्रीकृष्णाला केवळ मूठभर पोहे दिले होते. श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होता, तरी श्रीकृष्णाने सुदामाचे मूठभर पोहे चवीने खाल्ले. सुदामा श्रीकृष्णाचे अतिथी होते म्हणून श्रीकृष्णाने त्यांचं भव्य आदर सत्कार केला. असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले. परंतु श्रीकृष्णाकडे आर्थिक मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तेथून आपल्या घराकडे निघून गेले. परंतु सुदामा जेव्हा घरी पोहोचले तर तेव्हा हैराण झाले, कारण त्यांच्या तुटलेल्या झोपड्याऐवजी तेथे भव्य महाल होता आणि पत्नी व मुले नवीन वस्त्राभूषणाने सुसज्ज होते. सुदामाला कळून आलं की त्यांच्या बालमित्र श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे हे सर्व घडले. अजून एक महत्त्व म्हणजे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिले होते. हे असं पात्र होतं जे कधीही रिकामं राहत नव्हतं आणि त्यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमी भासली नाही. यात भरपूर अन्न प्राप्त होत होते. तसेच अक्षय तृतीया हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्री विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी श्री विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत श्री विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी अमर राहिले. परशुराम हे सप्तर्षीपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात. हा दिवस म्हणजे माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला अन्नाची देवी यांचा वाढदिवस. या अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. या अन्नपूर्णा मातेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते. याच दिवशी भगवान कुबेर म्हणजे भगवानाच्या दरबाराचा खजिनदार कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शिवशंकराची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा भगवान शंकराने कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली. या अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेले चांगले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते. तर अशी होती अक्षय तृतीयेविषयीची माहिती व विविध कथा. श्री स्वामी समर्थ.